हे तिकीट न मिळाल्याची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान हे पक्षांसमोर आहे। संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यानं मध्यवर्ती प्रचार कार्यालयातच उपोषण सुरू केलंय। प्रभाग क्रमांक 20 मधनं उमेदवारी मागितलेल्या दिव्या मराठे या रात्रीपासून उपोषणाला बसल्या। काम करूनही तिकीट दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। खास करून अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉन्डवरती लिहून दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धारच त्यांनी व्यक्त केला। मात्र नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे हे उपोषणस्थळी दाखल झाले। चिट भी मार चिट भी मेरी पट भी मेरी तशी गोष्ट झाली। त्यांनीच आधी डिक्लेअर केलं की आम्ही जे पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्या महिलांना तिकीट देणार नाही, नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार नाही। त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला फिरायला सांगितलं होतं ना। जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं, ताई तुम्हाला मिळणार नाही। आम्ही बसतो असतो घरी, आम्ही कशाला रिकामा वेळ घालवला असता। पण त्यांनी जे मुद्दे तुमच्या समोर मांडले, काय मांडले मुद्दे? विचार केला असं ते तुमच्याशी बोलले? हो, काय बोलले ते? तुम्हाला तिकीट दिलं तर 2010 मध्ये। आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले? माझ्यासोबतचे माझ्या वार्डातले संजय जोशींना चौथ्यांदा तिकीट देत आहेत म्हणजे काय? तेव्हा तर माझा प्रवेश आणि तिकीट सोबतच आलं होतं, कारण त्या वार्डात कोणी लढायलाच तयार नव्हतं, म्हणून मला तिकीट दिलं होतं तुम्ही पाडण्यासाठी। मला काही चांगला वार्ड दिलेला नव्हता तुम्ही, मला इंदिरानगर दिलेलं होतं आणि ते आता घेऊन आले म्हणजे तुम्ही काय एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का? हे मंत्री संत्री 5-5 वर्ष 5-5 7-7 टर्म राहतात, मग यांनी पण सोडवा, यांनी फक्त एकदाच लढवावी। हे कोणता मुद्दा? शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर शितोळे सरांनी? शिस्तीभंगचा कारवाई तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही होऊ दे ना, मी तयार आहे। जेव्हा मी पक्षासाठी 18 केसेस अंगावर झेलू शकते, मी शिस्तभंगाचा कायदा पण लागू। काय करतील? हकलपट्टी करतील, काय करतील? दुसरं काय करू शकतात ते माझ्याबद्दल? नाही असं नाही। त्यांनी कारण सांगावं, माझ्याबद्दल काय करू शकतात ते?